पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. रामचंद्र बोधी बाबा की जय. आद्य क्रमांक 18, वही क्रमांक 1323. हे गीता नाम विख्यात सर्वाडमयाचे मथित. आत्माजिने हस्तगत रत्नभय. ज्ञानेश्या रूढे वेदांती दयाची प्रौढे. वाणिता कीर्ती चोखडे पातली जगे. बुद्यादिके डोळसे हे दयाचे का कडवसे. मी सर्वदष्टा ही दिसे पाहला जया. ते गा आत्मज्ञान मज गोप्याचे हे गुप्त धन. बरी तू म्हणून यान केवी करू. या कनगा पांडवा आम्ही आपला हा गुह्य ठेवा. तू दिला कणवा जाकळी लेपणे. ती बुलली ओरसे माय बुले बाळा दोषे. प्रीती ही परी तैसे न करूची हो. येत आकाशा आणि गाळीजे अमृत हाई चाली फेडजे. का दिव्या करवी करवीजे दिवे जैसे. जयाचेने अंग प्रकाशे पाताळीचा परमाणू दिसे. तया सूर्याही का जैसे अंजन सुदले. तुझे सर्व नेमिया सर्व निधारून या. निके होय ते धनंजया सांगितले तुझं. आता तू यावरी निके निर्धारे निर्धारण करी आवडी तैसे. या देवाची या बोला अर्जुनकाची ठेला. ते देव म्हणते भला अवंचकूज होसी. वाढते या पुढे बुकेला गुरुदुमने मी धाला. तै तुझी पिढे आपुला आणि तू दोषेही तया तया सरून श्री गुरु भेटल्या आत्मनिर्धारू. न पुसे जे आभारू धरून या. ते आपण पेची वंचे आणि पापई वंचनाचे. आपण याची साचे चुकविले तेने. पौगेपणा तुझ्या हा अभिप्राव की धनजा. एक वेळा अवंकोनिया सांगावे ज्ञान. तेच पार तू म्हणे दातारा मले जाणसी माझ्या अंतरा. हे म्हणू तरी दुसरा जाणता असे काही. येत हे जी आगवे तू न्याता एकची स्वभावे. महासूर म्हणून मानावे सूर्य ते काय. या बोला श्रीकृष्णे म्हणते काय येणे. हे था थोडे गाव आणणे जे बुजतासी तू. सर्व गुह्यतम वयः शृणु मे परम वचः. इष्टोसी मे दष्टमिति ततो वक्ष्यामि ते दम. तरेवदान पगळ कोणे आणखी एक वेळ. वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. हे वाच्य म्हणून बोलीजे का सरावे मग ऐकीजे. तसे नवे परी तुझे भाग्य बरवे. कुर्मीच्या पिलिया दिठी पाना ये धनंजा. का आकाशवाय बापिया घरींचे पाणी. जो व्यवहारू जेत न घडे त्याचे फळाची तेत जोडे. काय देवन सापडे सानुकुळे. एरविदताची वारे तरुणिक्याच्या परिवारी. भोगी ते अवधारे रहस्य हे. आणि रूपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा. ते तुझे नव्हे की आत्मा ऐसी जाणावे. अरिसाचिया देखिल्या गुमटेकीचे धनंजा. ते त्या नव्हे आपण या लागी जैसे. तसे पारता तुझे निमिषे मी बोलू आपणाची उदिशे. माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पण गा. म्हणून जेवारीचे गुज सांगतसे जीवाशी तुझं. हे नगतीचे मज अति व्यसन. पैजाळा आपण पे देता लवण मुले पण सुता. ही आगवे तयाची होता नंदजेची ते. तुझा तू माझ्या ठाई राखून नेसीची काही. तरी आता तुझं काही गोपे मी करू. म्हणून या गवीची गुढे जे पाहुणी अति उघडे. ते गोपे माझे चोकडे वाक्य ऐक. मन मना भाऊ मत बघतो मद्याची माम नमस्कुरू. मामे वश्यास सत्यम ते प्रति जाणे प्रियो सीमे. तरी बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा. मज व्यापका ते विरा विश्व करे. आगवा अंगे जैसा वायू मिळवणे आहे आकाशा. तू सर्व कर्मी तैसा मजसीची आस. किंबहुना आपले मन करी माझे काय तन. माझून सर्वने काना भरून घाले. आत्मज्ञाने चोकडी संतचे माझी रुपडे. ते दृष्टी पडू आवडी कामिनी जैसी. मी सर्व वस्तीचे वसवटे माझे नामे जे चोकटे. ते ज्या वया वाटे वाचेची लावी. हातांचे करणे का पायांचे चालणे. ते वैमज कारणे तसे करे. आपला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा. तेने ने होई बरवा याज्ञकू माझा. हे एकेके शिकवू काही पैसे आपल्या ठाई. पूर्ण सर्व हे मी सेवेची करे. ते जावण्या भूते द्वेषू सर्व नाम वैन मीची एकू. येशी आश्रो अत्यांतिकू लहासी तू माझा. मग भरल्या जगांतू जाऊन तिज याची मातू. कोणी ठाईले कांतू आम्हा तुम्हा. तेव्हा मध्ये अवस्थे ते तू माते. भोगीचे आई ते वाढले सुख आणि तिचे आढळ करीते. नेमले अर्जुना जेते ते मीच म्हणून तू माते पावसी शेकी. जशी जळेची प्रतिभा ननाशी बिंबा. येदा भोगा भोगा काय आहे. पाय पावणू अंबरा काकलू सागरा.
मी तर आडवारा कोणाचा गा, म्हणून तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी. मग याच्या विरामी मीची होसी, या बोला माझरी होय नवे जणे करे. हे दान आधी तरी तुझी जान, तुझी जान वाहने हे आत्मलिंगा ते शिवणे. प्रीतीशी जाती लाजणे आठवणे दे, हेरे विदू निष्पंचू जेणे श्वास वाचू अनेचा नटनाचू कळाते जिने. तो देव मी सत्य संकल्पू आणि जगाच्या हाती बापू. मा अनेचा क्षोपू का करावा, परजुना तुझी वेधे मी आदिवपनाची बिरुदे. जाणली का मी हे आदे सगळे नीतवा, पैकाजा आपुल्या राहू आपल्या आपणया. आण वाहे धनजा तैसी की, ते अर्जुन म्हणे देवे असा ठेन बोलावे. जे आमचे काज नावे तुझे एके, यावरी सांगो बैससी का सांगता विषयी देसी. या तुझ्या विनोदासी पारू आहे जी, कमळवना विकासू करी रावीचा एक अंशू. ते दागवाची प्रकाशू नितीत येतो, पती निवणी सागर बजती एवढे थोर. वजे ते मिशांतर चातुकोकी, म्हणून जरिया तुझ्या मन निमित्तीना म्हणावया. प्राप्ती असे दानी राया कृपानिधी, देव म्हणती राहे या बोलाचा प्रस्ताव नोहे. पै माते पावसी उपाये साचीने, सदैव सिंधू पडल्या दोषणू धनजा. तेने विरेची की उरावया कारण काय, ते सर्वत माते भजता सर्व मी होता हंता. निषेध जाऊन तत्वता मीची होसी, एवं माझे प्राप्तीवरे कर्मालगुणी अवधारे. दावी तुझू जरी उपायांची, जी आधी तम पंडिता सर्व कर्मे मज अर्पिता. सर्व तो प्रसन्नता लाहिजे माझी, पाठी माझ्या ये प्रसादी. माझे ज्ञान जाय सिद्धी, तिने मिसळेचे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या. मग पाडता ते ठाये साधे साधन होय नाही, किंबहुना तुझं काही उरेची ना. तरी सर्व कर्मे आपुली तू सर्वदा मज अर्पिली. तिने प्रसन्नता लादली आजी माझी, म्हणून येणे प्रसाद बळे. नवे जुनाचीने आढळे न टकेची एक वेळे बाळ तुझं. जिने प्रपंच अज्ञान जाये एकुमी गोचरू होये. ते उपदेशिने उपाये गीतारूप हे, मी अज्ञान तुझं आपुले नानापरी उपदेशिले. येणे अज्ञान जात सांडे व्याले धर्माधर्म जे. सर्व धर्मात्म परित्यज्य मामेकं शरणं व्रजः, अहं त्वा सर्वपाप्येभ्यो मोक्षयास्यामि मा शुचः. अशा जशी दुखाते व्यालिंदा दुरते, हे असो जसे दैन्याते दुर्गतत्व. ते स्वर्ग नरक सूचक आणि व्याले धर्माधिक. ते सांडून गाली अशक ज्ञान येणे, हाती घेऊन तो दोरू सांडे जैसा सर्वाकारू. का निध त्यागे घराचारू स्वप्न जैसा, नाना सांडिले कवळे निधीचे धुळे पिवळे. मै त्यागे कडवाळे पण मुखाचे, अगा दिवसा पाठी देऊने मग घापे त्या अजूने. का कष्ट त्यागे म्हणे त्याचे जैसा, तसे धर्माधर्माचे टवाळ. दहावी अज्ञान जे का मूळ, ते त्याची सकळ धर्म जात. कोंडलिका वद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामचंद्र बोधी बाबा की जय. माऊली आज आपण अध्याय क्रमांक 18 वही क्रमांक 1323 ते वही क्रमांक 1395 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.